माझ्या चटणीला अजून 4 दिवस तरी लागणार आहेत तयार होण्यासाठी आणि माझी चटणी तर काहीच नाही माझ्याकडं. मग मी थोडासा माझ्याकडे बुक्का होता शिल्लक, जो मी ठेवलेला होता मागच्या वर्षीचा. तो थोडा बुक्का मी आता इथं वापरणार आहे 4 दिवसासाठी. आणि मी जे चटणी मसाला आणलेला आहे तोही थोडासा मी तेलात भाजून घेतलेला आहे. आणि हा मी सगळं मिश्रण आता मिक्सीला तयार केलेलं आहे आणि अशी सुंदर अशी लाल भडक माझी चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तरी मला 4 दिवस नक्कीच माझी पुरेल आणि 4 दिवसात माझी चटणी ही तयार होईल. असं मी काहीतरी जुगाड लावत असते. मी माझ्या पद्धतीने काहीतरी डोकं चालवून करायचा प्रयत्न करते. पूर्वीपासूनच मला अशी सवय आहे. मी इथे एक कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये आता मी हे भाऊची करणार आहे. त्यासाठी मी इथं सगळं साहित्य घेतलं आहे. कांदा, टमाटा, तेल, नमक, मिरची, शेंगदाण्याचं कूट, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट मी त्याच्यातच घातलेली आहे. आणि ही आता माझी आवडती भाऊची मी बनवणार आहे. मी थोडंसं तेल टाकते इथं पहिल्यांदा आणि कांदा सगळं व्यवस्थित भाजून घेते इथे. थोडासा कांदा भाजला इथे मी टमाटोही टाकते. टमाटाही चांगला भाजून घेते. चांगला भाजल्यानंतर थोडंसं मग मी त्याच्यात मी जी धुवून ठेवलेली आहे भावची, स्वच्छ पाण्याने ही धुवून घेतलेली आहे मी कट करून. आणि भावची मी या कढईमध्ये टाकते आणि पूर्णपणे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे भावची मी पहिल्यांदा, जेणेकरून ही चांगली थोडीशी भाजली जाईल. भाजल्यानंतर थोडी भावची ही चवीलाही छान होते. मग मी सगळं इथं मिश्रण टाकलेलं आहे. नमक टाकले, चवीनुसार चटणी घातले आणि शेंगदाण्याचं कूटही मी याच्यात घातलेलं आहे. आणि चांगलं मी हे मिश्रण एकत्र असं करते भाजीचं, जेणेकरून हे सगळं मिश्रण व्यवस्थित लागेल भावचीला. आणि मी हे फक्त वाफेवरतीच शिजवणार आहे. त्यासाठी मी इथे आता एक प्लेट ठेवलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि 5च मिनटाच्या अंतरावर माझी भावची फक्त वाफेवरतीच शिजवणार आहे.